श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नकोस गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हेची आता। ओम साईराम। श्रावण महिन्यातल्या आतल्या संकल्पाच्या, आपल्या सत्संगाच्या संकल्पाच्या आजच्या पुढच्या दिवसामध्ये आपली पुन्हा एकदा भेट होते आणि या भेटीमध्ये आपण श्री दत्तात्रय गुरु आणि सहस्रार्जुन यांच्यामधला संवाद आपण जाणून घेतो आहे आणि त्या संवादामधनं एक एक तत्त्व दत्तगुरूंच्या 24 गुरूंची आपल्याला ओळख तो होतेच, परंतु त्यातून एक एक तत्त्व आपल्याला मिळतं आहे। ज्या तत्त्वाची जी शिकवण आहे ते तत्त्व ज्या शिकवणी करता आहे ती शिकवण आपण आपल्यामध्ये आत्मसात करतो आहे आणि आपली एक एक दिवसात प्रगती पुढे पुढे होत चालली आहे। सहस्रार्जुन अतिशय आनंदी आहे, गुरूंची सेवा करतो आहे आणि त्यांच्या मागे पुढे काय करू आणि काय नको असं त्याला होतं आहे। आणि दत्तगुरूंचं पण त्याच्यावर इतकं प्रेम आहे की जी गोष्ट त्याच्या मनामध्ये आहे ती दत्तगुरू प्रत्यक्षणी प्रत्येक क्षणाला न क्षणाला त्याच्यासमोर उपलब्ध करून देत आहेत, कारण त्यांना त्या शिष्याबद्दल प्रेम आहे आणि शिष्याला गुरुबद्दल प्रेम आहे। आणि असंच या ठिकाणी दोघंही जण निवांत असं एका गंगेच्या काठावरती बसलेले आहेत। एका दगडावरती दत्तात्रय प्रभू बसलेले आहेत आणि त्याच दगडाच्या खालच्या भागावरती हा त्यांचे पाय चेपत बसलेला आहे सहस्रार्जुन। आणि सहस्रार्जुन मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने त्यांना विचारतो आहे की तुमच्याबरोबर असल्यानंतर तहान लागत नाही, तुमच्याबरोबर असल्यानंतर भूक लागत नाही आणि सगळीकडे असं वाटतं की फक्त ज्ञान ज्ञान ज्ञानच घ्यावं। तुमच्याबद्दल बरोबर असताना, तुमच्याबद्दल जाणून घेत असताना सकाळ एका संध्याकाळी त्याचंसुद्धा मला भान राहत नाही। आज रात्री आपण झोपलेलोच नाही होत, रात्रभर आपण चर्चा करत होतो आणि कुठे आपण बसलेलो होतो ते प्रभू आता मला आठवत नाही। त्यावेळेला प्रभू हसतात आणि वरती त्या ठिकाणी आकाशाकडे बघतात आणि म्हणले काल आपण आकाशगमन करत होतो आणि आकाशगमन करत असताना आपल्या चर्चा चाललेल्या होत्या। आता या चर्चेमध्ये मला कसलंच भान राहत नाही, मला देहाचं भान राहत नाही, मला भुकेचं भान राहत नाही, मला तहानेचं भान राहत नाही आणि सहनशीलता तर आता मी माझ्यामध्ये सामावू शकेन एवढं मला नक्की वाटायला लागलं आहे, कारण मी तहानभूक हरपलेलं आहे आणि तहानभूक हरपून मी तुमची श्रद्धा, तुमची भक्ती करतो आहे आणि तुमच्यावरती श्रद्धा ठेवतो आहे। त्यावेळेला दत्तात्रय प्रभू म्हणतात की आता तुला मी विचार करतो आहे की माझ्या दुसऱ्या गुरूंची ओळख करून द्यावी आणि दुसऱ्या गुरूंची ओळख करून देत असताना माझ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला मी गुरुतत्व सामावत असताना की माझ्यामध्ये गुरुतत्व आता सामावून घ्यायचं आहे किंवा त्या गुरुतत्वाला सामोरं जात असताना मी ज्या वेळेला फिरत होतो आणि ज्या वेळेला मी समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी दुःखाने व्यतीत होणारा समाज आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या भावना, त्या भावनांचा अभ्यास, त्या भावनांमुळे होत असलेले प्रत्येकाचे एकमेकाचे संबंध, या सगळ्या गोष्टी मी अनुभवत होतो आणि त्या अनुभवत असताना मला कुठेतरी असं वाटलं की या सगळ्यामध्ये जर प्रवीण कोण असेल तर हा वायू आहे, की म्हणजे जो वारा आहे, जो वाहतो, हा वायू जो आहे, हा वायू सर्वामध्ये प्रवीण आहे आणि हा वायू या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे पार करतो आहे, हा या कुठल्याही गोष्टीमध्ये अडकत नाही। आणि मग या वायूकडे असा कुठला गुण आहे म्हणून मी वायूचा अभ्यास करायला सुरुवात केला, मी वाऱ्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ज्या वेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की या वाऱ्यामध्ये एक महत्त्वाचं तत्त्व आहे आणि ते म्हणजे विरक्ती। आणि जीवनामध्ये ही विरक्ती यायला पाहिजे। विरक्ती ही जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे। ज्यावेळेला विरक्ती होईल ना तेव्हाच तुमच्या याच्यामध्ये उदारता येईल। आपण आत्ताच्याच सत्संगमध्ये बघितलेलं होतं की उदारत्व येण्याकरता कुठेतरी विरक्ती यायला पाहिजे। विरक्ती यायला म्हणजे काय तर त्यागाची वृत्ती यायला पाहिजे, आमच्यामध्ये त्याग असायला पाहिजे। आणि वाऱ्यामध्ये बघा तुम्ही, जो वारा वाहतो, जो वायू वाहतो, ते वायूमध्ये तुम्ही बघाल तर कुठल्याही प्रकारे भाव त्याच्यामध्ये अडकून राहायचा नाही आहे। वारा वाहत असताना फुलांवरनं वाहतो, त्याचा स्पर्श त्याला आवडतो म्हणून त्या स्पर्श आवडतो म्हणून त्या स्पर्शांमध्ये तो कधीही थांबत नाही। तो सुगंध त्याला आवडतो म्हणून त्या सुगंधामध्ये कधीही तो थांबत नाही, तर तो सुगंध आपल्याबरोबर घेऊन तो पुढे पुढे वाहत जातो। म्हणजे कुठल्याही एका ठिकाणी मोहित न होणं, कुठल्याही एखाद्या ठिकाणी मोहित होऊन अडकून न पडणं, हा सर्वात मोठा गुण आहे, तो म्हणजे विरक्ती। आणि ह्या विरक्ती वाऱ्यासारखी तुझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे। तुझ्या जीवनामध्ये ज्या वेळेला विरक्ती येईल, तुझ्या जीवनामध्ये या विरक्तीचा तू अनुभव घ्यायला लागशील, त्यावेळेला तुझ्या आयुष्यामध्ये उदारता येईल आणि तू एक वेगळ्या प्रकारे
प्रकारे, म्हणजे एक शिष्य तत्वाकडनं गुरुतत्वाकडे जाशील, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाशील, अपयशाकडून यशाकडे जाशील आणि ह्याच्याचबरोबर दुर्जनाकडून तू सज्जनाकडे जाशील. तर अशा वेगवेगळ्या प्रत्येक गोष्टीमधनं चांगल्या वाईटामधनं तुला चांगल्यामध्ये जायचं असेल, चांगल्यामध्ये अतिशय सात्विक अवस्थेमध्ये जायचं असेल तर तुझ्यामध्ये हा महत्त्वपूर्ण गुण यायला पाहिजे. आणि हा महत्त्वपूर्ण गुण म्हणजे कुठला असेल तर वारा या तत्वाला मी गुरु करून त्याच्यापासून मी पूर्णपणे प्राप्त करून घेत असलेली विरक्ती, की कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही क्षणाला अडकून न राहता प्रत्येक क्षणाला पुढे जात राहायचं, प्रत्येक क्षणाला पुढचा प्रवास करत राहायचा आणि कुठल्याही गोष्टीमध्ये मोहित नाही व्हायचं. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर सहस्रार्जुन पूर्णपणे एक ट्रान्समध्ये गेला आणि स्वतःच्या बाबतीमध्ये विचार करायला लागला की माझ्या जीवनामध्ये मी कुठे कुठे अडकलो आहे, माझ्या जीवनात आत्तापर्यंत काय काय आलं आहे की ज्या गोष्टींवरती मी तिथेच थांबून राहिलो, तिथेच मोहित झालो. आणि एक्झॅक्टली हा सत्संग दत्तगुरू त्यांच्याबरोबर घेत आहेत, म्हणजे सहस्रार्जुन बरोबर घेत आहेत. आज आपण सगळे सहस्रार्जुन आहोत आणि ते सहस्रार्जुन म्हणून आपण विचार करायला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय विरक्ती आलेली नाही आहे, आपण नक्की कुठे मोहित होऊन अडकलेलो आहे, कुठल्या गोष्टीवरती आपलं एवढं मोहित झालो आहे आणि आपलं जीवन तिथेच थांबलं आहे. आणि तिथेच थांबल्यामुळे मग आपल्या जीवनामध्ये तेच रुटीन आपल्याला होत चाललं आहे, तोच कंटाळा आपल्या आयुष्यामध्ये येत राहिला आहे आणि आपल्याला असं वाटतच नाही आहे की आपण प्रगती करतो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीमध्ये पूर्णपणे होत आहेत. मग ही विरक्ती आपल्यामध्ये यायला पाहिजे. मग ही विरक्ती कसली यायला पाहिजे? मग सहस्रार्जुननी दत्तगुरूंना विचारलं की माझ्या मनामध्ये ना एक मोठा प्रश्न कुतूहल येतो की विरक्ती कसली यायला पाहिजे. आणि दत्तगुरू हसले आणि पुन्हा त्याला म्हणले की जरा उभा राहा म्हणून. उभा राहिल्यानंतर त्याला जवळ घेतल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरनं असा अलगद हात फिरवल्यानंतर त्याचा हळूच कान ओढला आणि कान ओढल्यानंतर म्हणले की आता समजलं का तुला कसली विरक्ती यायला पाहिजे. ही सगळी क्रिया एक वेळ ना असा भाव करा की तुमच्याबरोबर होते, कोणीतरी खूप प्रेमाने तुमचे गुरु किंवा तुमची आई असं तुमच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते, कुठेतरी तुमचा कान ओढते आणि तुमचा कान ओढल्यानंतर तुम्हाला विचारते की समजलं का कसली विरक्ती यायला पाहिजे. आणि ही जर विरक्ती तुम्हाला कळली ना तर सगळी पुढची तत्त्व आहेत ना ही आपल्यामध्ये एका मिनिटामध्ये डाउनलोड होतील, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो की ही सगळी तत्त्व आपल्यामध्ये 100% येतील. मग ही विरक्ती कसली यायला पाहिजे? त्यावेळेला पुन्हा खाली मान घालून त्यांनी दत्तगुरूंना विचारलं की नाही म्हणून मला ज्ञान अपुरं पडतं आहे, मी नाही सांगू शकत. ते म्हणले तू सांग, तुझं चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही, तू माझा शिष्य होणार आहेस म्हणून आणि मी तुझा गुरु व्हायला तयार आहे, परंतु मी असा कच्चा चेला नाही करणार. म्हणजे मला चेला पण असा पक्का पाहिजे की ज्याला माझ्याप्रमाणे ज्ञान असलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पण गुरुची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तसं कच्चा चेला नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा की नीम हकीम खतरे में जान. अर्धवट ज्ञान कधीच नाही पाहिजे. अर्धवट ज्ञान हे कधीही तुमचा घातच करू शकतं. मग ते अर्धवट ज्ञान जाऊन पूर्ण ज्ञान आपल्याकडे प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला विरक्ती कसली यायला पाहिजे, ही विरक्ती कळायला पाहिजे. मग ज्या वेळेला त्याचा कान ओढला ना त्यावेळेला कान ओढल्याच्या नंतर पण सहस्रार्जुनाला नाही कळलं की माझ्यामध्ये विरक्ती कसली यायला पाहिजे. मग त्यांनी शांतपणे दत्तगुरूंना विचारलं. निर्विवाद त्याच्यावरती प्रेम होता आणि त्या प्रेमामुळे दत्तगुरू स्वतः आतुर होते त्याला सांगायला. त्यावेळेला म्हणले की सर्वात मोठी तुझ्यामध्ये जी गोष्ट आहे ती गोष्ट आज तू मला दे. तुझ्यामधलं सर्वात मोठी जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा तू त्याग कर आणि या गोष्टीचा जर त्याग केलास ना तर तू जगामध्ये सगळ्यांना हवासा वाटशील. आता ह्याचं उत्तर देताना मात्र सहस्रार्जुन पूर्णपणे असा कापायला लागला आणि सांगितलं की अरे गुरूंना आपण प्राण द्यायला तयार आहोत, परंतु आता गुरु आपल्याकडे काय मागतात तेच आपल्याला कळत नाही. सहस्रार्जुन नतमस्तक झाला आणि विनवणी करायला लागला की नाही गुरु, तुम्ही काय असेल ते मला शब्दात सांगा, हे असे फिरवून शब्द माझ्याकरता वापरू नका, मी खूप अज्ञानी आहे, मला सांगा. पुन्हा दत्तगुरू म्हणले उभा राहा. पुन्हा त्याचा कान ओढला आणि म्हणले अरे विरक्ती आपल्या मीपणाची यायला पाहिजे. या मीपणाची विरक्ती आहे ही खूप म्हणजे खूप कठीण आहे आणि या मीपणाची विरक्ती ज्यावेळेला तुमच्यामध्ये येईल, हा मीपणा ज्यावेळेला जाईल म्हणजे आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये आपला इगो ज्यावेळेला जाईल, तो इगो गेल्यानंतर मात्र आपण पूर्णपणे प्रसन्न होऊ, सगळ्यांना आपण हवेसे वाटू, सगळ्यांपर्यंत आपला आनंद पोचेल आणि मग त्या वाऱ्याप्रमाणे आम्ही ना नुसते वाहत जाऊ. आम्ही मोहित होतोय, आम्ही अडकतोय, याचं कारण आहे फक्त मीपणा. मग या मीपणावरती यक्षराजाने सुद्धा धर्मराजाला प्रश्न विचारला. ज्यावेळेला धर्मराज चाललेले होते आणि स्वर्गामध्ये एंट्रन्स करत होते, त्या ठिकाणी त्यांना अडवलेलं होतं आणि अडवलेलं असताना यक्षाने पहिला प्रश्न विचारला जो तुम्ही सत्संगमध्ये ऐकला आहे. दुसरा प्रश्न यक्षाने त्यांना विचारला, तो प्रश्न असा होता की जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे ज्या गोष्टी अवॉइड केल्यानंतर, ज्या गोष्टीचा तू त्याग केल्यानंतर अख्ख्या जगाला तू हवासा वाटशील.
त्याच्यावरती धर्मराजाने शांतपणे उत्तर दिलं की मीपणा म्हणजे गर्व हा जर मी त्याग केला तर मी सगळ्यांना हवाहवासा वाटेन. आणि इथे एक्झॅक्टली तीच विरक्ती, आपल्या गर्वापासून विरक्ती, मीपणापासूनची विरक्ती अपेक्षित आहे. आता मीपणावरती जी उदाहरणं सांगितलेली आहेत सहस्रार्जुन आणि दत्तगुरू यांच्या संवादामध्ये, त्या सगळ्यापेक्षा दत्तपुराणामध्ये आपण गेलो तर हा संवाद आपल्याला वाचायला मिळतो. परंतु ती उदाहरणं आहेत ना, ती तितकी नीटशी तुम्हाला कळणार नाही, का तर आपल्याकडे एवढं ज्ञानार्जन नाही आहे. आपण आत्ता कुठे श्रावण महिन्याच्या 5व्या-6व्या दिवशी सत्संगाला बसलो आहे. त्यामुळे मग आपण आपल्या ह्याच्यातलं एक उदाहरण घेऊ. एक राजा होता आणि त्या राजाचे बरेच सारे सेवक होते आणि सेवक असल्यानंतर राजाकडे भरपूर सारी संपत्ती होती, भरपूर सारं धन होतं आणि वेगवेगळ्या धनाच्या पेट्या अशा पूर्णपणे खजाना भरलेला असायचा. आणि त्यातल्या काही खजानाच्या पेट्या या बाहेर द्वाराशीच ठेवलेल्या असायच्या. तिथे डेफिनेटली सैनिक पण असायचे आणि सैनिक पूर्णपणे तिथे असल्यानंतर त्याची काळजी घेतली जायची, म्हणजे संरक्षणही केलं जायचं. आणि त्याच महलामध्ये एक सेवक होता, ज्या सेवकाला असं वाटलं की यातला धनाची एक पेटी आपल्याला मिळाली तर आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य निघून जाईल. पण इथे कायम पहारा असतो, मग न्यायचं कसं? असं मागून तर राजा काही देणार नाही, म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे? चोरी करायला पाहिजे. मग चोरी करण्याकरता काय करता येईल म्हणून त्यांनी मोठी आयडिया रचली. पूर्णपणे सगळं काही त्या गोष्टीचं एक तो आठवडाभर आकलन केलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की रात्रीच्या 12च्या प्रहरावस्था आपण आलो, 12 वाजता जर आपण आलो तर त्यावेळेला सैनिकांचा काही एवढा पहारा नसतो. आपण या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी घुसू शकतो आणि त्या ठिकाणून ती धनाची पेटी घेऊन येऊ शकतो. मग काय करायचं? मग त्यांनी लक्षात आलं की ज्यावेळेला 12 वाजतात त्यावेळेला 1, 2, 3, 4 असे घड्याळाचे बरोबर 12 ठोके बसतात. त्या 12 ठोक्यामध्ये आपण काय करायचं तर प्रत्येक ठोक्याला एक एक खिळा ठोकायचा. त्या खिळ्यावर पाय देऊन आपण वरती जायचं. 12व्या खिळ्याला आपण भिंतीच्या टोकावर गेलो की एक दोरी बांधायची, त्या दोरीने आपण खाली उतरायचं. म्हणजे फटाफट ज्या वेळेला हे मारले जातील, म्हणजे घड्याळाचे ठोके पडतील, त्याच्या वेळेला आपला जिना तयार झाला असेल आणि शेवटच्या घड्याला दोरी बांधून आपण खाली उतरलो असो. त्याप्रमाणे संपूर्ण रचना झाली. प्रॅक्टिस चांगली केलेली होती, विचार चांगले केलेले होते आणि पूर्णपणे त्या कार्याशी एकरूपता होती. त्यामुळे धन 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 12च्या घंट्या जशा वाजायला लागल्या, टोल जसे पडायला लागले, एक एक खेळा ठोकला गेला. 12व्या ह्याला 12वा ठोका पोचलून दोरी बांधून हा पलीकडे उतरला. आतमध्ये उतरल्याच्या नंतर ती धनाची पेटी घेतली आणि इतके सहजपणे, इतकं सोप्पपणे इकडे आला. पुन्हा ती दोरी ओढली, त्या दोरीवरनं वरती आला आणि वरती आला त्या नादामध्ये काही ना काही खाली गोंगाट सुरू झाला आणि कुठेतरी पहारेकरांनी एकमेकाला इशारे करायला सुरुवात केली आणि आता आपण पकडले जाणार या भीतीने तो थोडा गांगरला आणि त्या गांगरल्याच्या अवस्थेमध्ये ती पेटी आतमध्ये पडली धनाची आणि तो ठरल्याप्रमाणे त्या खेळ्यावरनं खाली उतरला आणि ते खेळ काढून निघून पण गेला. तो काही कुणाच्या हातामध्ये सापडला नाही. परंतु दुसऱ्या दिवशी राजाला ही गोष्ट कळली की राजदरबारामध्ये चोरीचा कोणीतरी प्रयत्न केला. आपल्या खजिन्यामधलं कोणतरी चोर चोरी घेऊन जात होता. एक धनाची पेटी चोरीला जात होती. राजा हुशार होता. राजाच्या लक्षात आलं की आपल्या सेवकांपैकी, आपल्या याच्यामध्ये असलेल्या नोकरांपैकीच हे कोणाचं तरी काम आहे, फक्त आता पकडायचा कसा? म्हणून राजाने दुसऱ्या दिवशी प्रधानाला सांगितलं की काही हरकत नाही, पण ही चोरी कशी झाली ते मला जो कोणी व्यवस्थित पटवून देईल त्याला मी हा संपूर्ण खजाना बक्षीस देऊन टाकेन. आता राजाने दवंडी पेटवल्यानंतर ह्याच्या मनामध्ये अतिशय उल्हास निर्माण झाला. चला, तशी पेटी मिळाली नाही तर आता अशी पेटी मिळते, आपण निश्चितपणे सांगू आणि आपणच केलेले प्रयत्न आहेत त्यामुळे 100% ते राजाला पटतील. मग अशा सहलीमध्ये बऱ्याचशाही लोकांनी भाग घेतलेला होता. बरेचसे लोक आले, त्यांनी राजाला सांगितलं असं झालं असेल, तसं झालं असेल. जवळजवळ 15 लोक आले, पण त्या 15 लोकांमध्ये 14 लोकांचं विवरण काय राजाला पटलं नाही. मग हा उभा राहिल्यानंतर यांनी राजाला पूर्णपणे सगळी घटना सांगितली. बघा राजेसाहेब, असं झालं असेल की तो चोर आहे, त्या चोराने बरोबर 12 वाजायची वाट बघितली असेल. त्यांनी 12 प्रकारचे खिळे मारले असतील. जे 12 खिळे त्यांनी मारून त्याला दोरी बांधली असेल. तो खाली उतरला असेल. बघा त्या भिंतीवरती खिळे मारल्याचे मार्क आहेत. त्या खिळ्यावरनं असा चढत तो वरती आला असेल. राजाने बघितलं आणि मग त्यांनी सांगितलं की दोरीला पकडून तो खाली उतरला असेल, त्या दोरीमधनं तो इथे आला असेल. मग त्यांनी धनाची पेटी घेतली असेल आणि मग तो असा गेला असेल आणि मग तसं करत करत पुन्हा तो त्या भिंतीवरती पोचला असेल त्या दोरीला धरून. इथपर्यंत पठ्ठ्याने इतकी छान गोष्ट सांगितली की राजालासुद्धा पटलं की खरंच चोरी अशा प्रकारची झाली असेल आणि संपूर्ण राजदरबारामध्ये सगळ्यांना पटलं की नक्की ही चोरी अशा प्रकारची झाली असेल. आता वरती आल्यानंतर मग राजा म्हणला, मग फसलं कुठे असेल? आता इथे पठ्ठ्या बरोबर होता, पण इथे ज्या वेळेला आला त्यावेळेला तो अंतर्भाव असा काही जागृत झाला आणि त्यावेळेला बोलताना असं म्हणला, इथपर्यंत सगळं बरोबर होतं, पण पुढे पहारेकरांची गडबड झाली. त्या गडबडीमध्ये ती पेटी पडली आतमध्ये आणि मी पडलो बाहेर.
आता एवढ्या गोष्टीमध्ये अख्खं सगळं बरोबर असताना मी टाकायची काय गरज होती का? तेवढ्यामध्ये बाहेर आलं, मी पडलो बाहेर. राजाने त्या क्षणी याला अटक केलं की हा चोर आहे, याला अटक करा. राजा हुशार होता. राजाला माहिती होतं की हा 100% अडकणार. ज्यांनी चोरी केली तोच सांगायला येणार आणि तो सांगायला आल्यानंतर डेफिनेटली तो अडकणार. त्याप्रमाणे म्हणजे की अख्ख्या ह्याच्यामध्ये ती धनाची पेटी चोरून पण मिळाली नाही. त्याच्यानंतर ती बक्षिसामध्ये मिळाली असती, फक्त हा एक मीमध्ये आला नसता तर. आणि आयुष्यामध्ये असंच आहे, तुम्ही ब्लॅकमध्ये चाला, तुम्ही व्हाईटमध्ये चाला, तुम्ही सौजन्याने चाला किंवा दुर्जनाने चाला, कुठल्याही गोष्टीने गेल्यानंतर तुमच्यापुढे विजयाच्या ठिकाणी ज्यावेळेला जाताना त्यावेळेला मीपणा तुमचा नक्की घात करतो. आणि या मीपणाने घेतलेला घात आहे हा खूप कठीण असतो. या मीपणामुळे किती नुकसान होतं हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तुमच्याच मीमध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमचं किती नुकसान होतं. परंतु दत्तात्रय गुरु पूर्णपणे दयाळू असल्यामुळे ते त्यांच्या शिष्याला सहस्त्रार्जुनला समजावून सांगतायत की मीपणाचा त्याग केला पाहिजे. हा मीपणामधनं ज्यावेळेला तू बाहेर येशील, ह्या मीची तुला ज्यावेळेला विरक्ती येईल, त्या मीची विरक्ती केल्यानंतर जो तू राहशील ना तो माझा शिष्य राहशील. नाही तर मग त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. मग मीपणाची विरक्ती तुझ्यामध्ये यायला पाहिजे. सहस्रार्जुना, नक्की प्रयत्न करशील ना रे, मीपणा सोडशील ना रे. त्याच्यावरती अतिशय म्हणजे भावाश्रू आलेले आहेत आणि भावाश्रू येऊन जणू काही ते अश्रू वाहून त्याच्यानी पाद्यपूजा होते की दत्तात्रय गुरूंचे पाय भिजतात, इतके अश्रू डोळ्यातून येतात. पायाला घट्ट मिठी मारली आणि सांगितलं, प्रभू का नाही, तुमच्यासारखे गुरु भेटल्यानंतर मीपणा तो काय राहिला. 100% तुमच्या चरणावरती तो मीपणा वाहीन, वाऱ्यासारखा विरक्त होईन. वाऱ्या या तत्वाला सद्गुरूच्या ठिकाणी मानून, तुम्हाला गुरु ठिकाणी मानून ही विरक्ती माझ्यामध्ये सामावण्याचा प्रयत्न करेन. जो निर्धार सहस्रार्जुननी केला तो निर्धार आज श्रावणामध्ये तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. आपण सगळ्यांनी विरक्ती म्हणजे मीपणाची विरक्ती, मीपणाचा त्याग करायचा आहे. आणि हा त्याग केल्यानंतर बघा आयुष्यामध्ये किती सुंदर आहे, आयुष्यात किती मजा आहे आणि त्या सगळ्या मजेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. आज इथेच थांबूया. ओम साईराम.